शिवसेना शिंदे गटा या ठिकाणी परळीमध्ये पहिला बिनविरोध कॅन्डिडेट निघालेला आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवार होत्या या ठिकाणी जयश्रीताई गीते ताई बिनविरोध आपली निवड झालेली आहे। खरोखरच प्रत्येकाने गुलाल उधळलेला आहे। आज प्रत्येकजण गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करत आहेत। सर्वप्रथम आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। आमचे संपर्क प्रमुख मोरे दादा, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष आणि महायुतीचे आमचे बंधू धनंजय मुंडे, आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे आणि माझे सर्व हा विजय ज्यांना मी समर्पित करते आणि ज्यांच्यामुळं माझा हा विजय झाला आहे, माझे असे वडील प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, या सर्वांच्या आशीर्वादानं आणि महायुतीच्या आशीर्वादानं आज हा जल्लोष आमच्या इथे झाला आहे। ताई, सध्या जर पाहिलं तर या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये अनेक या ठिकाणी वेगवेगळे दिग्गज नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा जे उमेदवार असतील तर या ठिकाणी पूर्ण जोर लावत आहेत, पूर्ण जोर लावून काम करत आहेत, पण त्यांना देखील कुठे यश मिळेल का नाही याची खात्री नाही। पण आपण सुरुवातीलाच या ठिकाणी शिवसेनेमध्ये अगदी काही दिवसापूर्वीच प्रवेश झालेला आहे। प्राध्यापक टी.पी. अण्णा मुंडे सर आपले वडील यांनी पूर्ण टीमसह प्रवेश केला आणि अगदी कमी वेळामध्ये अगदी पहिल्यांदाच हा गुलाल पाहायला मिळालेला आहे। तसं पाहिलं गेलं तर माननीय प्राध्यापक टी.पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व झालेलं आहे आणि निश्चितच हा महायुतीचा सर्वांना मिळून ताकदीनिशी हा विजय झालेला आहे। आणि बाकीचे जे काही महायुतीचे उमेदवार आहेत ते मला खात्री आहे की ते सर्वच म्हणजे महायुतीचा झेंडा इकडे फडकेन आणि त्यातले त्यात आमचे जे आहेत बाकीचे उमेदवार ते निश्चितच विजयी होणार आहेत। म्हणजे झेंडा महायुतीचा असेल परळी नगरपालिकेवर? निश्चित पूर्ण खात्री आहे? बिलकुल बिलकुल। कशावरून असं वाटतंय? एकंदरीत पाहिलं तर वातावरणच तसं आहे की जेणेकरून आमचे नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर, आमचे बंधू धनंजय मुंडे, आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर सर्व कार्यकर्त्यांना तर विश्वास आहे। जनताही त्यांच्याकडे बघूनच मतदान रूपी आशीर्वाद नक्कीच देणार आहे। म्हणजे महायुतीचा पूर्ण झेंडा या ठिकाणी नगरपालिकेवर असेल असा पूर्ण आपण विश्वास दाखवलेला आहे। पण या ठिकाणी जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, भाजप असेल आणि शिंदे गट असेल, तर या तिन्ही पक्ष या ठिकाणी जोमानं काम करत आहेत। तर आपण देखील या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करून, जनसेवा करून आपल्या पक्षवाढीसाठी काम करायचं आहे? शिवसेना शिंदे गट आमचा एकतर आता आमचा गुलाल इथेच गुलालाचं नारळ फुटलेला आहे। दुसरेही आमचे उमेदवार येणारच आहेत आणि पुढे आमचे जे काही शिवसेनेची ताकद आहे ती आम्ही वाढवणार आहेत। घरोघरी हा धनुष्यबाण आम्ही नेऊन ठेवणार आहेत जेणेकरून आम्ही जनसेवा ही मनाभावातून तर करतोच, पण जेवढी संधी आम्हाला मिळेल त्याच्या संधीचं सोनं निश्चितच आम्ही करतो। आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत। ताई, या ठिकाणी जयश्रीताईला गुलाल लागलेला आहे, आनंद आहे, काय वाटतं तुम्हाला? फार आनंद आहे। आनंद वाटतोय? हो, फार आनंद आहे। कसं काम करायचं ताई सोबत? त्या पहिलेपासूनच 2 वेळेस नगरसेवक म्हणून आलेले आहेत, अजून त्या उमेदीने जोमाने काम करणार, आम्हाला विश्वास आहे ते करणारच काम। म्हणजे जनतेसाठी येणाऱ्या काळात चांगलं आणखी काम? हो, निश्चितच करणार। आणखी काही ताई आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगायचं आहे? जयश्रीताईंना गुलाल लागलेला आहे म्हणजे निश्चितच बळ मिळालेलं आहे, सर्वांना आनंद झालेला आहे। ताई निवडून आल्यामुळं खूप जनता खूप आभारी आहे ताईंची। खूप चांगला विकास करतील, पूर्ण वार्डचा जे आहे तो पूर्ण विकास करतील। रोडचं काम किंवा पाणी प्रश्न असेल किंवा मंदिर प्रश्न असेल हे पूर्ण ताई विकास करतील, एवढं पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? ताई, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी आताच जयश्रीताईंना बिनविरोध ही ताईची निवड झालेली आहे, खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे। हो, खूप आनंदाचा क्षण आहे आणि याआधी पण ती 2 वेळेस नगरसेवक आणि 1 वेळेस स्वच्छता सभापती झालेली आहे, त्याच्यामुळे खूप जोमाने इथून पुढे काम करीन असा ठाम विश्वास आहे आणि जनतेची सेवा करेल। ताई, तुम्ही काय सांगाल? जयताईच्या रक्तामध्ये जनसेवेचा प्रभाव अगोदरपासूनच आहे, त्याच्यामुळे ते नक्कीच जनतेच्या सेवेमध्ये सतर्क राहतील याचा नक्कीच पूर्ण विश्वास आहे। बघा, या ठिकाणी पूर्ण ज्या महिला असतील
कारण जयश्रीताईंनी अगदी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलेलं आहे. कारण प्राध्यापक टी.पी. अण्णा मुंडे सर यांचं नाव या ठिकाणी अगदी सर्व परिचित आहेत. कारण ते जे मनामध्ये ठरवतात ते केल्याशिवाय राहत नाहीत. प्रकारे या ठिकाणी जयश्रीताई देखील अगदी जोमानं काम करतात. जनसेवेचा वसा त्यांच्या घरामध्येच आहे आणि येणाऱ्या काळात देखील एक चांगली जनसेवा करून या ठिकाणी त्यांनी स्वतःचं नाव आणि पक्षाचं नाव निश्चित उंचावल्याशिवाय राहणार नाहीत असं मत या ठिकाणी जयश्रीताईंनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.